नमस्कार प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, कंपनीच्या ॲनिव्हर्सरीला ईश्वरीने अर्णवच्या आईचं बिघडलेलं मशीन सुरू करत अर्णवला दिलं स्वर्गसुख। त्याचबरोबर ईश्वरीने अर्णवला सरप्राईज देताच अर्णवने मानले ईश्वरीचे आभार। तर इथे प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने ईश्वरी अर्णवच्या आईचं बिघडलेलं मशीन दुरुस्त करते आणि इथे अर्णवला सरप्राईज देते आणि कशा पद्धतीने अर्णव तिचे आभार मानतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये आता वाद निर्माण झालेला असतो, कारण ईश्वरीला लावण्याच्या माणसाने किडनॅप केलेलं असतं आणि गाडीतून घेऊन जात असताना तिच्या गाडीचा आता अपघात घडून आणलेला असतो आणि ती गाडी अर्णवची असल्यामुळे आणि तो ड्रायव्हर गाडीतून उडी मारत असताना अर्णवचं नाव घेतलेलं असल्यामुळे ईश्वरीचा गैरसमज झालेला असतो की तिला असं वाटत असतं की अर्णवनेच तिला मारण्याची सुपारी त्याच्या ड्रायव्हरला दिलेली आहे आणि म्हणूनच तो म्हणाला की बरं झालं अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालं। आणि इथे ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवबद्दल राग निर्माण झालेला असतो। इथे अर्णव तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो की जे काही घडलं त्याच्यात माझी काही चूक नाही आहे। हो, माझं एकच चुकलं की रागाच्या भरात मी तुला स्नॅक्स आणायला पाठवलं, त्या गाडीमधून पाठवलं, ती गाडी बंद आहे की चालू आहे याची शहानिशा केली नाही, हे माझं चुकलं। पण बाकी त्या ड्रायव्हरला मी सांगितलं नव्हतं की त्या गाडीचा अपघात घडून आणा म्हणून। तरीसुद्धा इथे ईश्वरी त्याचं तोंड बघायला सुद्धा तयार नसते आणि इथे एके दिवशी त्या ड्रायव्हरला पकडलं जातं। लावण्याच्या सांगण्यावरून ड्रायव्हर खोटं बोलतो की मी फक्त गाडी चोरायला आलो होतो, मला ईश्वरी देसाईला त्या गाडीमध्ये ठेवून अपघात घडून आणायचा नव्हता, मला फक्त ती गाडी चोरायची होती। अर्णव ईश्वरीला आता हे सगळं समजावून सांगतो। इथे आजीने दिलेलं जे काही आंबा हळदचं लेप असतं ते सुद्धा अर्णव ईश्वरीसाठी घेऊन जातो। तरीसुद्धा इथे आता ईश्वरी त्याचं तोंड बघायला तयार नसते। तिला असं वाटत असतं की अर्णव जे काही बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय। तेव्हा कुठे ना कुठेतरी अर्णव मनामध्ये खूपच जास्त दुखावलेला असतो की ईश्वरी त्याला आता चुकीचं समजत असते, म्हणजे ती मला इतकं वाईट समजते की मी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतो या गोष्टीवरती तिचा विश्वास बसलाय। एवढं समजावून सांगतोय तरीसुद्धा ती मला माफ करत नाही आहे की माझ्या तोंडाकडे बघत नाही आहे। आणि एवढं सगळं घडत असताना प्रेक्षकांनो, इथे अर्णव हर्ट होतो आणि म्हणतो की एखाद्या माणसाला इतकं महत्त्व दिलंच नाही पाहिजे की तो माणूस आपल्याला चुकीचंच समजतो। तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आता यापुढे तुम्ही मला ईश्वरी देसाईला बघायला जायला सांगितलं ना तर मी जाणार नाही, असं तो आपल्या आजीला आणि बहिणीला म्हणतो। त्याचबरोबर इथे अर्णव आता चिडलेला आहे आणि त्याचबरोबर तो हर्टसुद्धा आहे हे अंजलीच्या लक्षात येतं। या दोघांमध्ये परत भांडण तर झालं नाही ना, असं त्या दोघांनाही आता वाटत असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा आता मी ईश्वरी देसाईजवळ बोलायला जाणार नाही, तिला भेटायला सुद्धा जाणार नाही। त्यामुळे इथे अर्णव आता दुखावलेला असतो। तो इथे ऑफिसमध्ये सुद्धा अपसेट असतो। तो इथे सारखा ईश्वरीच्या डेस्ककडे बघत असतो, तिच्या आईवडिलांच्या लॉकेटकडे बघत असतो आणि ईश्वरी जे जे काही बोलत असते ते सगळे शब्द त्याला आता आठवत असतात आणि तो इथे ईश्वरीला ऑफिसमध्ये मिस करत असतो। लावण्याने अर्णवला काहीही न विचारता सरळ इथे ईश्वरीच्या जागी नवीन पीए अपॉइंट केलेला असतो आणि तो सुद्धा एक मुलगा असतो। त्यामुळे इथे जेव्हा लावण्य म्हणते की हा तुझा नवीन पीए आहे, मी त्याला अपॉइंट केले, तेव्हा अर्णव सरळ शब्दामध्ये म्हणतो की कुणीही ईश्वरी देसाईला रिप्लेस करणार नाही, तिची जागा तशीच राहील, तिला जेव्हा यायचं असेल तेव्हा ती येईल आणि ती नाही आली ना तरीसुद्धा त्या जागेवरती दुसरं कुणालाही ठेवायचं नाही। म्हणजे इथे अर्णवला नेमकं आता काय वाटत असतं हे त्यालाच कळत नसतं। तो तिच्यावरती रागवलेला सुद्धा असतो आणि तो मनातून दुखावलेला सुद्धा असतो। त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, जेव्हा अर्णव ईश्वरीला आता भेटायला जात नाही तेव्हा ईश्वरीला वाईट वाटतं। अंजली ईश्वरीला फोन करते आणि म्हणत असते की काय झालं गं, म्हणजे तुमच्यामध्ये पुन्हा काही भांडण झालं का? मी अर्णवला याआधी असं कधीच बघितलेलं नाही आहे। आजीसुद्धा ईश्वरीला म्हणत असते की अर्णव नेहमी आल्यानंतर इथे आमच्याजवळ बोलायचा, पण तो आता शांत असतो, तू त्याच्यावरती हे खोटे आरोप करतेस असं मला वाटतं। म्हणजे तुझा गैरसमज झालाय, तो कोण माणूस होता, त्याचा हेतू काय होता आम्हाला माहिती नाही, पण त्याने अर्णवचं नाव मुद्दामून सुद्धा घेतलं असेल ना, त्याने फक्त अर्णवचं नाव घेतलं तर मग आपण लगेच अर्णवला दोषी समजायचं का?
म्हणजे अर्णवचं काही आपण ऐकून घ्यायचं नाही, एका तिराईत माणसाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा आणि अर्णवच्या बोलण्यावरती नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आजी ईश्वरीला समजावते आणि म्हणत असते की तू अर्णवला जे काही बोललीस ना, तो विसरलेला नाही आहे. ते त्याने सगळं लक्षात ठेवलं आहे आणि तो खूपच जास्त दुखावला आहे. तो आमच्याबरोबर सुद्धा आता नीट बोलत नाही आहे. तो म्हणतो मी इतका वाईट आहे का, म्हणजे मी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतो? असं वाटलंच कसं ईश्वरी देसाईला. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली आणि आजी ईश्वरीला समजावतात की या सगळ्यामध्ये अर्णवची काही चूक नाही आहे. आणि त्यानंतर ईश्वरीला बरं वाटल्यानंतर ती स्वतःहून आता ऑफिसमध्ये येते. तेव्हा अर्णव तिला बघतो, त्याला राग येतो कारण तो खूपच जास्त अपसेट होतो. तो म्हणतो की हिला असं वाटतंय मी हिला मारण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं खरं सांगूनसुद्धा ही मला गुन्हेगार समजते. मला नाही बोलायचं आता हिच्याबरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते सॉरी सर, मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला. तेव्हा अर्णव म्हणतो की तू माझ्याशी बोलू नकोस, कळलं ना. तेव्हा ती म्हणते पण मी आता नोकरीवरती परत आली आहे. तेव्हा तो म्हणतो तुला जे काही करायचं आहे ते कर, मला काही फरक पडत नाही आहे. आणि तो सरळ तिथून आता निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरीला ऑफिसमध्ये परत बघितल्यानंतर लावण्याला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे लावण्या म्हणते की आलीस का ईश्वरी देसाई, अगं तुला तर ASRने काढलं होतं ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते त्यांनीच मला परत यायला सांगितलं होतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मी काय काम करायचं आहे ते मला फक्त सांगा. तेव्हा लावण्य म्हणते तुला देण्यासारखं काम नाही आहे गं, कारण इथे जेवढे डिपार्टमेंट आहेत ना, त्या डिपार्टमेंटमध्ये जसे सुटेबल व्यक्ती हवेत ते सगळे मी ठेवलेले आहेत. तुला देण्यासारखं आता कामच नाही आहे. म्हणजे इथे धूळ झटकण्याशिवाय दुसरं आता तुला द्यायला कामच नाही आहे. तेव्हा एक काम कर ना, तू आता एका कोपऱ्यामध्ये बस आणि फक्त बघत राहा. बाकी तू काहीही करू नकोस, कारण तू कुठल्याही कामाच्या योग्यतेची नाही आहेस असं मला वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी लावण्याकडे बघतच राहते, कारण तिला लावण्याचं बोलणं अजिबातच आवडत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी शांतपणे जे काही काम असेल ते करत बसलेले असते. त्यानंतर अर्णवने सगळ्यांना आता एकत्र बोलावलेलं असतं आणि तो म्हणत असतो की आता कंपनीची ॲनिव्हर्सरी येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की हे मशीन मी इथे का ठेवलं आहे आणि हे खूपच जास्त जुनं मशीन आहे. तेव्हा अर्णव सगळ्यांना सांगतो की आज मी तुमच्या सगळ्यांचा डाऊट क्लिअर करतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हे मशीन माझ्या आईचं मशीन आहे आणि माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा अर्णव ते मशीन बघून खूपच जास्त इमोशनल होतो. तो म्हणत असतो की हे मशीन जर आपल्या कंपनीच्या ॲनिव्हर्सरीच्या आधी चालू झालं असतं ना तर बरं झालं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सगळे लोक आता इमोशनल झालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते मग हे मशीन जर बंद आहे तर एकदा चालू करण्याचा प्रयत्न तर करायला हवा ना. आणि अर्णव इथे आता रडत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की हे मशीन चालू झालं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा ईश्वरी त्या मशीनला हात लावायला जाते आणि म्हणते की एकदा चालू करण्यासाठी प्रयत्न करूया का. तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की या मशीनला तू हात लावायचा नाही, या मशीनपासून तू लांब राहायचं आणि माझ्यापासूनसुद्धा. तेव्हा ती म्हणते काय झालं सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला मारण्याचा प्रयत्न केला आहे ना, असं वाटतं ना तुला, मग माझ्यापासून लांब राहायचं आणि या मशीनलासुद्धा हात नाही लावायचा. तेव्हा इथे ईश्वरीला कळलेलं असतं की अर्णवला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आहे. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा इथे अर्णव सरांना हे मशीन मी कंपनीच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी चालू करून दाखवणारच. आणि ती आता ज्या वेळेला अर्णव ऑफिसमध्ये नसतो त्यावेळेला ती मशीनजवळ येते आणि तिला आता ती बघत असते की नक्की हिच्यामध्ये काय बिघाड झालेला आहे. आणि प्रेक्षकांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईश्वरीने ती मशीन चालू केलेली असते आणि त्यानंतरला इथे आता कंपनीची ॲनिव्हर्सरी असते. त्या दिवशी सगळेजण नटून थटून आता कंपनीमध्ये आलेले असतात आणि अचानकपणे अर्णवला त्याच्या आईच्या मशीनचा आवाज येतो आणि त्याला आता त्याची आई जेव्हा मशीन चालवायची तेव्हाचे ते दिवस आठवायला लागतात. तेव्हा अर्णव धावत पळत त्या रूममध्ये येतो बघायला की मशीनचा आवाज कुठून येतो आहे. तर इथे ईश्वरीने ती मशीन चालू केलेली असते. तेव्हा इथे अर्णव ती मशीन चालू झालेली बघताच त्याला खूपच जास्त रडू येतं आणि तो रडत असतो. तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू ईश्वरीच्या हातावरती पडलेले असतात, कारण ईश्वरी ती मशीन चालवत असते. त्यामुळे इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर बघितलं ना तुम्ही, अहो प्रयत्न करून बघितले तर बघा ना मशीन चालू झालं.
तेव्हा इथे अर्णव इमोशनल होतो. त्याला इथे आता ईश्वरीने जे काही सरप्राईज दिलेलं असतं ते खूपच जास्त आवडतं आणि तो इथे ईश्वरीच्या हातावरती आपलं डोकं ठेवतो आणि तिला खूपच जास्त मनापासून थँक्यू म्हणतो. तो म्हणतो की थँक्स अ लॉट. त्यामुळे इथे ईश्वरीसुद्धा खूपच जास्त इमोशनल होते, कारण अर्णव लहान मुलांसारखा आपल्या आईचं ते मशीन बघून, ते सुद्धा चालू झालेलं मशीन बघून इथे रडायला लागलेला असतो. कारण एका मुलाला बरोबर माहिती असतं की आपल्या आईने हीच मशीन चालवून आम्हाला लहानाचं मोठं केलेलं होतं, त्यामुळे ती मशीन त्यासाठी खूप स्पेशल असते. आणि ईश्वरीने ती चालू केल्यानंतर ईश्वरीला तो मनापासून थँक्यूसुद्धा म्हणालेला असतो. तर इथे आता ईश्वरीने मशीन चालू केल्यानंतर अर्णव तिला थँक्यू म्हणतो. दोघांमधलं भांडण मिटलेलं असतं, अंतर कमी झालेलं असतं. त्या दोघांना असं एकत्र बघून, एकमेकांची काळजी घेताना बघून अंजली आणि आजी यांना तर खूप जास्त आनंद झालेला असतो. पण हे मशीन आता ईश्वरीने चालू केलं हे बघितल्यानंतर लावण्याला खूपच जास्त राग येतो.